Hello everyone, I am Thakre sir and welcome back to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn a lesson, The Boy Who Broke the Bank. It's a second part. So without wasting time, let's get a start of the second part of the lesson. Okay. So don't start grumbling, the heat is trying enough. I don't know what's happening to people Nagar. ओके. तर मिसेस भूषण आपल्या पतीला म्हणजेच मिस्टर भूषणला म्हणतो की डोंट स्टार्ट ग्रमलिंग, की तुम्ही कुरकुर करणं थांबवा, म्हणजे कुरकुर करू नका. कारण काय, तर तो जो भूषण होता तो भूषण आपल्या पत्नीला म्हणाला की तू ह्या दुकानातून त्या दुकानामध्ये फिरत असतेस आहे ना. यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर शॉप लाईक बी इन फ्लॉवर गार्डन, म्हणजे एखाद्या मधमाशीप्रमाणे तू या दुकानातून त्या दुकानात फिरत असतेस आणि मी तुला कुठं शोधणार, आहे की नाही. तर तेव्हा त्याची पत्नी म्हणजेच मिसेस भूषण मिस्टर भूषणला म्हणतो डोंट स्टार्ट ग्रमलिंग, कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ, तर उष्णता ही आधीच काय वाढत आहे आणि खूप उष्णता आहे. डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू द पीपल नगर, आणि मला काही कळत नाही ह्या पीपल नगरमध्ये काय होत आहे, काय घडत आहे. व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकक्रप्ट, की एवढंच नाही तर ह्या पीपल नगरची जी बँक आहे ती बँकसुद्धा काय दिवाळखोरीत निघालेली आहे. बँकक्रप्ट म्हणजे दिवाळखोरीत जाणे, म्हणजे बँक डुबणे असं म्हणू आपण त्याला. तर ते डुबत आहे. व्हॉट्स दॅट सेट कमल किशोर, म्हणजे जो फोटोशॉपीचा मालक होता, हु वॉज द ओनर ऑफ फोटोशॉपी, द कमल किशोर. व्हॉट्स दॅट, काय म्हणता. सिटिंग अप सडनली व्हेन व्हिच बँक, तो पटकन उठला आणि म्हणाला काय म्हणता, व्हिच बँक, कोणती बँक. व्हाय, द पीपल नगर बँक, ऑफकोर्स, कोणती म्हणजे पीपल नगरची बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज, मी हे सुद्धा ऐकतो की दे हॅव स्टॉप्ड प्लेईंग एम्प्लॉईज, ते म्हणजे एम्प्लॉईज म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा त्यांनी थांबवलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर, मिस्टर मी यू हॅव ॲन अकाउंट देअर, तुमचं त्या ठिकाणी अकाउंट आहे का त्या बँकेमध्ये. नो बट माय नेबर हॅज, तेव्हा नॉट माय बट माय नेबर हॅज, माझ्या शेजाऱ्याचं आहे, माझं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं ही एक्सक्लेम, तो उद्गारला. एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे. अँड ही कार्ड आउट ओव्हर द लो पोर्शन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. अँड ही कार्ड आउट ओव्हर द लो पोर्शन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर, म्हणजे त्याच्या शॉपच्या दुसऱ्या बाजूला जो लो पार्टिशन होता, पार्टिशन नॉट सॉरी दिस इज द पार्टिशन म्हणजे ते मधामध्ये असणारी एक भिंत असते, त्या भिंतीच्या बाजूला हा दुसरा दुकान होता. कशाचा, तर बार्बर शॉप, म्हणजे कटिंग दाढी करण्याचं जे दुकान आहे ते दुकान होतं. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तो त्याला म्हणतो दीपचंद, त्याचं नाव दीपचंद असते, कोणाचं, त्या बार्बरचं. त्या बार्बरला म्हणतो दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तू लेटेस्ट न्यूज ऐकलेली आहे का. हॅव यू हर्ड, दिस इज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना, की तुम्ही लेटेस्ट न्यूज ऐकलेली आहे का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, तर पीपल नगरची जी बँक आहे ती काय कोलॅप्स म्हणजे डुबलेली आहे, ती दिवाळखोरीत आलेली आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून, तुझे जर पैसे असतील तर लवकरात लवकर काढून घे, आहे की नाही, असं तो त्याला म्हणतो. हा बघा इथं यूड आहे ना, तर यू वूडचं काय आहे हे कॉन्ट्रास्टेड फॉर्म आहे ना, यू प्लस वूड, यूड आहे ना, यू वूड, तर हा यूड. असंच पुन्हा यू हॅडचं सुद्धा कॉन्ट्रास्टेड फॉर्म सेम असतं, परंतु त्याच्यानंतरचा जो क्रियापद असतो तो मात्र थर्ड फॉर्ममध्ये असतो, तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशाचं असेल, यू
हॅड कशाचं असेल, यू हॅडचं, परंतु हे यू वुडचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. ओके. तर तुमचे जर पैसे असतील तर ॲज सून ॲज आहे ना, इथं ॲज सून ॲजचा यूज केल्यावर बघा, शक्य तेवढ्या लवकर, लवकरात लवकर, ॲज सून ॲज यू कॅन काढून घे असं तो म्हणतो. ओके. नाव नेक्स्ट. दीपचंद who was cutting hair of an elderly gentleman. So दीपचंद हा कोण होता, who was cutting the hair of an elderly gentleman, म्हणजे हा दीपचंद एका एल्डरली जेंटलमॅनची काय करत होता, कटिंग. कोण, हा दीपचंद. who was म्हणजे इथं बघा पुन्हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा यूज केलेला आहे. तर हा जो दीपचंद होता हा एका एल्डरली जेंटलमॅन म्हणजे एका सदगृहस्थाची काय करत होता, कटिंग. was so startled that his hand shook and he necked his customer right ear. बघा, तर हा जो दीपचंद होता ज्या सदगृहस्थाची कटिंग करत होता, ही वॉज स्टार्टल्ड. आता स्टार्टल म्हणजे काय, तो घाबरलेल्यासारखा, म्हणजे जसं त्यांनी एखादी धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर आपण जसे घाबरल्यासारखे करतो की नाही, तर तो तसा झाला. अँड दॅट इज हँड शुक, आणि त्याच्यामुळे त्याचं हात काय झाले, थरथर कापायला लागले. काय, थरथर, आपण काकडायला लागले म्हणतो की नाही, तर त्याचे थरथर कापायला लागले. अँड ही निग्ड हीज कस्टमर्स राईट इयर, आणि त्यांनी स्लाइटली, निग्ड म्हणजे कट स्लाइटली, ते बघा दिलेलं आहे त्याचं मिनिंग. तर त्यांनी स्लाइटली आपल्या कस्टमरचा उजवा कान कापला. कोणी, दीपचंदनी, ती बातमी ऐकल्याबरोबर. द कस्टमर एल्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस, आणि जसं त्याचा कान कटला तसाच तो मोठ्या दुःखाने म्हणजे वेदनेने, अँड डिस्ट्रेस, आता डिस्ट्रेस म्हणजे मोठा, त्याला एका धक्का बसला ना कोणती ती बातमी ऐकून, त्या धक्क्याने आणि त्या दुखण्याने तो एल्ड म्हणजे किंचाळला. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ओफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड, की ज्याने नुकतीच ऐकलेली जी ओफुल न्यूज होती. आता ऑफुल म्हणजे एखादी भयानक आहे ना, भयानक बातमी किंवा घटना आपण म्हणू, एखादी भयानक घटना ऐकून तो ओरडला आहे ना. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनसेव्ड, आणि त्याची एका साईडची जी म्हणजे सेव होती ती अनसेव्ड होती, म्हणजे अजूनही एका साईडची दाढी किंवा त्याची कटिंग पूर्ण झाली नव्हती. He sped across the road to the general merchant store where there was a telephone. And he sped, आता स्पेड म्हणजे काय होते, तर स्पेड एखाद्या स्प्रिंगप्रमाणे म्हणतो की नाही, तर एखाद्या स्प्रिंगप्रमाणे तो त्या रोडच्या बाजूला धावत गेला टू द जनरल मर्चंट स्टोअर. एका जनरल मर्चंट स्टोअरमध्ये तो इतक्या स्पीडने, एखाद्या स्पेड म्हणजे एखाद्या स्प्रिंगप्रमाणे तो धावत गेला, वेअर देअर वॉज अ टेलिफोन, की जिथं काय होता, टेलिफोन. इथं सुद्धा क्लॉजचा यूज केलेला आहे की जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाही, कशाचा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, की जिथं टेलिफोन ठेवलेला होता तिथं तो स्प्रिंगप्रमाणे उठून धावत गेला. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर, आणि त्यांनी कोणाला डायल केलं नंबर, सेठ गोविंदरामला. द सेठ वॉज नॉट ॲट होम, परंतु जेव्हा त्यांनी त्याला फोन लावलं तेव्हा सेठ हा घरी नव्हता. व्हेअर वॉज ही देन, मग तो कुठं गेला होता, द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, तर सेठ कुठं गेला होता, तो काश्मीरला आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेला होता. ओ वॉज दॅट सो, हां तर असं आहे मग. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट, मात्र त्याच्यावर ह्या सदगृहस्थांनी अजिबात विश्वास ठेवलं नाही. कशावर, की तो जो राम म्हणजे गोविंद राम सेठ होता तो काश्मीरला गेला, ह्या गोष्टीवर यांनी, ह्या सदगृहस्थांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, तो पुन्हा घाईघाईने बार्बर शॉपमध्ये वापस आला आणि दीपचंदला त्यांनी सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन, पंछी उड गया, म्हणजे पक्षी उडून गेला. म्हणजे पक्षी म्हणजे कोण, सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन, तो गाव सोडून काय निघून गेला. डेफिनेटली, निश्चितच, इट मीन्स अ कोलॅप्स, म्हणजे निश्चितच त्याची बँक काय झाली असावी, कोलॅप्स झाली असावी, डुबली
असावी दिवाळखोरीला, म्हणजे दिवाळखोर झाली असावी, म्हणजे नक्कीच तिचं 3:13 वाजले असावे असं त्यांनी अंदाज बांधला. ठीक आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप, आणि तो तसाच झटकन तिथून निघून गेला. कुठं? मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. तर बिलिंग म्हणजे काय? तो थेट म्हणतो आपण, आहे की नाही? थेट आपण इथं भेटू म्हणतो ना. तुम्ही सैराट पिक्चर पाहिले असाल तर काय म्हणतो, सैराटमध्ये अर्ची परशाला थेट शेतावर चालली. कुठं चालली? थेट. तसं दॅट इज लाईक दॅट, थेट बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि थेट तो कुठं निघाला? आपल्या ऑफिसमध्ये. कशासाठी? चेकबुकसाठी. ओके. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. बघा, तर ही न्यूज आहे. स्प्रेड म्हणजे पसरणे. थ्रू द बाजार, संपूर्ण बाजारामध्ये. विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर म्हणजे इतक्या गतीने की जसं एखाद्या जंगलाचा वणवा पसरतो, त्या वणव्या पसरल्याप्रमाणे ही इतक्या गतीने पूर्ण बाजारामध्ये ही न्यूज पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. म्हणजे एका सामान जनरल मर्चंटपासून तर ही कुठं एका दुकानापर्यंत म्हणजे पोहोचली. सर्क्युलेट अमॉंग्स द कस्टमर, इवन जाऊन ती कुठं पसरली? कस्टमर्स म्हणजे ग्राहकांपर्यंत. सर्क्युलेट म्हणजे पसरणे, अमॉंग्स म्हणजे च्यामध्ये. दिस इज द प्रेपोजिशन. हा काय आहे? प्रेपोजिशन. अमॉंग्स्ट, अराउंड आहे ना, ॲक्रॉस से. तर हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत. द कस्टमरपर्यंत. अँड देन, आणि नंतर स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. त्यानंतर तीच बातमी विविध दिशेने पसरत गेली. टू द बिटल सेलर, पान विक्रेते. बिटल सेलर म्हणजे पान विक्रेते. द टेलर म्हणजे शिंप्यांपर्यंत. द फ्री वेंडर्स, आता फ्री वेंडर्स म्हणजे ते हातगाडीवाले. द ज्वेलर्स, सोना चांदीवाले म्हणजे सोनारांपर्यंत. द बेगर, भिकाऱ्यांपर्यंत. सिटिंग ऑन द पेवमेंट, की जो पेवमेंट म्हणजे आपण फुटपाथ, आहे की नाही? काय? पेमेंट म्हणजे फुटपाथ है ना. आपण फुटपाथ पाहिलं असेल, जे रोडच्या साईडला असते आणि ज्याच्यावर भिकारी बसलेले असतात. तर त्या भिकाऱ्यापर्यंत ती पोचली. कोणापासून? तर एखाद्या जनरल मर्चंटपासून तर शॉपपर्यंत ती सर्क्युलेट झाली, कस्टमरपर्यंत. देन स्प्रेड विथ देम इन द व्हेरियस डायरेक्शन टू द बेटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर्स, द ज्वेलर्स अँड इवन द बेगर हू वेआर सिटिंग ऑन द पेवमेंट. की जे पेवमेंट म्हणजे पदपात काहीतरी म्हणतात, पदपत्त्याला मराठीमध्ये. त्यावर बसणारे जे बेगर असतात तिथपर्यंत ती बातमी एखाद्या फॉरेस्ट फायरप्रमाणे. कशाप्रमाणे? एखाद्या फॉरेस्ट फायरप्रमाणे ती स्प्रेड झाली. ओके. जंगलाला जसा वणवा लागतो की नाही, त्या पद्धतीने. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग. आता हा जो ओल्ड गणपत बेगर होता, म्हणजे हा एक म्हातारा गणपत की जो भिकारी होता. बेगर म्हणजे भिकारी. हॅड क्रूक्ड लेग. आता क्रूक्ड लेग म्हणजे इथं बघा, नॉट स्ट्रेट म्हणजे ज्याचा पाय सरळ नसतो, आहे की नाही? म्हणजे तो, त्याला आपण काय म्हणतो? लंगडा, आहे की नाही? त्याला लंगडा म्हणतो, आहे की नाही? तर तो लंगडा होता. अँड ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आल्म्स. की जो खूप वर्षापासून, फॉर मेनी इयर्स, कॉलिंग आल्म म्हणजे भिक्षा, भीक म्हणतो ज्याला, की जो भीक मागत होता. कशावर? ऑन द पेवमेंट. हॅड बीन स्क्वॅटिंग. कसा? तर तो पाय दुमडून, मांडी घालून बसून तिथं तो लोकांना भीक मागत होता. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बारो अँड टेक हिम अवे. कोणीतरी रोज संध्याकाळी, इन द इव्हिनिंग म्हणजे संडे, समवन म्हणजे कोणीतरी, वूड कम विथ अ बारो. बॅरो मीन्स एक, बघा इथं दिलेलं आहे बॅरो. हा अ कार्ट म्हणजे एक हात गाडी म्हणतो ज्याला आपण, ढकलगाडी. त्या ढकलगाडी घेऊन यायचं आणि त्याला रोज संध्याकाळी घेऊन जायचं. टेक हिम अवे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला कोणीही चालताना बघितलेलं
नव्हतं. टू वॉक, वॉक म्हणजे चालणे. नोन कोणीही, त्याला अजूनपर्यंत कोणी, नो नॉट नेव्हर एव्हर टू वॉक, त्याला वॉक म्हणजे चालताना कोणी. बट नाव परंतु ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट अ कोलॅप्स, गणपत ॲस्ट्रॉनाइज एव्हरी वन लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. आता बघा, तो त्याला अजूनपर्यंत कोणीही चालताना बघितलं नव्हतं, परंतु जसं त्यांनी ती बातमी ऐकली कशाची, की बँक कोलॅप झाल्याची, गणपत ॲस्ट्रॉनाइज एव्हरीवन, त्यांनी गणपतनी सगळ्यांना आश्चर्यचकित केले. ॲस्ट्रॉनाइज म्हणजे आश्चर्यचकित करणे, सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. काय तर लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. तो आपल्या पायावर उभा झाला आणि एवढ्या स्पीडनं तो धावत कोणत्या दिशेने गेला, ऑफ द बँक, त्या बँकच्या दिशेने तो धावत गेला. इट सून बिकम्स नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेविंग. की इट सून बिकम्स, की लवकरच माहीत झालं की त्यांनी 1,000 रुपये त्या बँकेमध्ये काय सेविंग केलेले होते. आणि म्हणून तो कधीही न चालणारा तो एवढ्या स्पीडनी त्या बँकेकडे काय पडत निघाला. का बरं? व्हाय? बिकॉज ही हॅड सेविंग सम रुपीज, 1,000 रुपीज इन दॅट बँक, की त्या बँकेमध्ये त्यांनी 1,000 रुपये सेविंग केलेले होते म्हणून. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. आता जे लोक होते ते ग्रुपमध्ये त्या बँकेबद्दल डिस्कशिंग करायला लागले, की त्या बँकेची जी परिस्थिती जे झाली होती, रोडच्या कॉर्नरला लोक घोळका उभे राहायचे आणि त्या बँकेबद्दल चर्चा करायचे. पीपल नगर सेल्डम हॅज अ क्रायसिस, सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स, आहे की नाही. तर ते चर्चा करायला लागले की ओके. सो मेन स्टूड इन द ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. आता लोक घोडक्याने त्या रोडच्या साईडला ग्रुप करून चर्चा करायला लागले. पीपल नगर सेल्डम हॅज क्रायसिस. आता क्रायसिस म्हणजे काय होते, तर संकट, आहे की नाही. तर पीपल नगरवर क्वचितच, आहे की नाही, क्वचितच काय संकट म्हणजे संकट यायचे. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड, अर्थक्वेक्स ऑर ड्रॉट, म्हणजे कधीच नाही पीपल नगरवर असे संकट आलेले होते. नेव्हर हॅड फ्लड्स, कधी पूर आला नव्हता. फ्लड्स म्हणजे पूर. अर्थक्वेक्स कधी आला नाही, भूकंप. अँड ड्रॉफ्ट म्हणजे दुष्काळ म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, ड्रॉफ्ट म्हणजे दुष्काळ. बघा इथं शॉर्टेज ऑफ रेनफॉल म्हणजे पाऊस ज्या वर्षी येत नाही त्याला आपण दुष्काळ म्हणतो, आहे की नाही. अँड द imminent crash of the People Nagar bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. म्हणजे बघा, आता फ्रेंजी म्हणजे काय होते, तर एक त्याला आपण म्हणतो सैरभैर, आहे की नाही, सैराट. चला तर आपण सुरुवातीपासून बघा. तर काय म्हणते, इमिनंट आहे ना, म्हणजे इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर म्हणजे अशा प्रकारचे जे संकट येण्याची जी चाहूल असते की नाही, संकट येण्याची चाहूल लागणे, अशी पीपल नगरवर संकट येण्याची चाहूल लागली होती. इमिनंट म्हणजे चाहूल लागणे. बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग, चिविंग ओव्हर. आता स्पेक्युलेटिंग म्हणजे काय होते, तर लोक तर्क लावतात की असं होईल तसं होईल, आहे की नाही. तर हे आता सगळे लोक स्पेक्युलेटिंग करायला लागले. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, आणि वाटेल तशा पद्धतीने ते विचार करायला लागले. वाटेल त्या जो आपापल्या परीनं त्या बँकेच्या कोलॅप्सबद्दल, बँकेच्या डुबण्याबद्दल वितर्क काढायला लागले. असं झालं असेल, तसं झालं असेल, अमकं झालं असेल, तमकं झालं, असं सगळेजण काय तर स्पेक्युलेटिंग म्हणजे सैरभैरप्रमाणे, म्हणजे सैर म्हणजे सैराटप्रमाणे. आता सैराट म्हणतो आहे ना, सैराट होऊन गेली होती ती जनता. जसं वाटेल तसं ते काय करत होते, अंदाज काढत होते बँकेबद्दल, की अशी डुबली असेल, तशी डुबली असेल. ओके. Then some boasted of their foresightness, congratulating themselves on having
ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. सम बोस्टेड, आता बोस्टेड म्हणजे बळाया मारणे आहे की नाही. काही लोक एवढे बळाया मारत होते की ऑफ देअर फर्स्ट साइटेड. आता फर्स्ट साइट म्हणजे लॉंग साइटेड, फर्स्ट साइट म्हणजे लॉंग साइटेड. तर लॉंग साइट म्हणजे दूरदृष्टी. म्हणजे काही लोक असे बळाया मारत होते की त्यांची दूरदृष्टी बघा, की ते स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट करत होते. देमसेल म्हणजे स्वतःला, कॉंग्रॅच्युलेट म्हणजे अभिनंदन, स्वतःचंच अभिनंदन मानत होते. कसं? ऑन हॅविंग ऑलरेडी टेकन ऑन देअर मनी, की त्यांनी ऑलरेडीच आपले पैसे आधीच काढून टाकले होते. असे लोक ते स्वतःचेच अभिनंदन करायचे, कॉंग्रॅच्युलेट करायचे, असे स्वतःच्या बळ्या मारत होते. or never having put any in other speculated on the reasons for the crash. तर काही लोक काय करायचे की आमचे त्या नेवर हॅविंग पुट एनी अदर स्पेक्युलेटिंग ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, म्हणजे ते डुबणार होती आणि बरं झालं रे बाबा माझे पैसे मी त्या बँकेत ठेवलोच नाही, असं सुद्धा काही लोक, अदर्स नेवर हॅविंग द पुट एनी मनी इन देअर बँक, आणि ते स्वतःचीच म्हणजे स्तुती करत होते. ओके. It all down to excesses indulged in by Seth Govinda Ram. It all down to excess indulged in. आता indulge mean to part in something, म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये काय तर नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसणे. काही लोक नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसतात की नाही. इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. आता लोक तर्कवितर्क काढायला लागले. नाही, ज्या लोकांच्या त्यामध्ये पैसे नाहीत तेही लोक तर्कवितर्क काढायला लागले, तिथं नाक खुपसायला लागले. द सेठ हॅड फ्लेड. आता फ्लेड म्हणजे काय होते तर पळून जाणे. तर फ्लेड म्हणजे पळून जाणे, तर तो पळून गेलं. सेड वन, एक जण म्हणाला, ही हॅड फ्लेड द कंट्री, म्हणजे एक जण म्हणाला की त्यांनी काय सोडून गेला, कंट्री, देश सोडून पळाला. सेड अनादर, दुसरा म्हणाला, ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर, तो पळाला नाही तर तो काय पीपल नगरमध्येच आहे. सेट हॅड फ्लेड द स्टेट, एक जण काय म्हणाला की तो स्टेट म्हणजे काय होते स्टेट म्हणजे आपला राज्य आहे की नाही, तर तो राज्य सोडून पळाला. दुसरा म्हणतो देश सोडून पळाला. आणि तिसरा काय म्हणतो, ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर, तो कुठंच गेला नाही तर तो कुठं पीपल नगरमध्येच लपून आहे. सेड अ थर्ड, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरेंट ट्री. सेड अ फोर्थ, चौथा तर काय म्हणतो, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरेंट ट्री, म्हणजे एक जण म्हणतो की चिंचेच्या झाडाला त्याने स्वतःला हँग म्हणजे फाशी लावलेला आहे. चौथा म्हणाला, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि म्हणजे हॅड बीन फाउंड द मॉर्निंग, आणि सकाळीच कोणी पाहिलं त्याला, एका स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाल्या मुलानं त्याला हँग्ड म्हणजे फाशी लटकलेलं कुठं चिंचेच्या झाडाला त्यांनी पाहिलं, असा कोण म्हणाला, फोर्थ वन, चौथा म्हणजे चौथा व्यक्ती म्हणाला. पहिला व्यक्ती म्हणतो की तो स्टेट म्हणजे राज्य सोडून पळाला, दुसरा म्हणतो कंट्री सोडून, तिसरा म्हणतो तो कुठं लपून बसलाय पीपल नगरमध्ये, चौथा म्हणतो की त्यांनी काय स्वतःला फाशी लावून घेतलं. हे कोणी पाहिलं म्हणते फाशी लावून घेतलं, स्वीपर बाय, एका स्वीपर बायनी पाहिलं. तर बघा असे तर्कवितर्क काढायला लागले. बाय noon the small bank had gone through all its ready crash. आणि आता दुपारपर्यंत आहे की नाही, आता दुपारपर्यंत ही जी बँक आहे आता ही थ्रू ऑल इट्स रेडी क्रॅश, आता हे पूर्ण बर्बाद व्हायला निघालेली होती. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. डिलेमा मीन्स बघा इथं आहे, a difficult situation, a situation which makes a problem, आहे की नाही. म्हणजे याला काय म्हणू आपण, एक पेच प्रसंग, त्याच्यासमोर काय एक पेच प्रसंग निर्माण झाला. कोणाच्या तर मॅनेजर, त्या बँकेचा जो मॅनेजर होता
त्या मॅनेजरच्या समोर काय झाला तर एक प्रकारचा पेच प्रसंग त्याला त्याच्या समोर निर्माण झाला. म्हणजे दुपारपर्यंत आता एवढ्याशा बँकेला काय करता येईल हे त्याच्या समोर पेच प्रसंग निर्माण झाला. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स अँड ही वॉजंट शुअर ही कुड परश्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. आता बघा तर हा जो मॅनेजरच्या समोर एक डिलेमा म्हणजेच पेच प्रसंग तयार झाला की इमर्जन्सी जी फंड आहे म्हणजे आपत्कालीन जो पैसा आहे कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम द अनादर बँक की जे दुसऱ्या बँकेमधून आपण म्हणजे त्याला अवेलेबल करू शकतो. सम 30 miles डिस्टन्स, ते किती किलोमीटरपर्यंत होते तिथून 30 किलोमीटरपर्यंत. आणि ही वॉजंट शुअर ही कुड परश्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि तोपर्यंत तो पैसा जमेपर्यंत किंवा तो पैसा आणेपर्यंत ही जी क्राऊड आहे, क्राऊड म्हणजे गर्दीला ती परश्यूट. आता परश्यूट म्हणजे इथं बघा मेक अ समवन टू बिलीव म्हणजेच एखाद्याला आपण शांत करणे, एखाद्याला समजावून सांगणे हे काही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे त्याला थोपवून ठेवणे म्हणून एक प्रकारचं. एवढ्या मोठ्या गर्दीला थोपवून ठेवणे शक्य होते का की 30 किलोमीटर जाऊन पैसा घेऊन येईपर्यंत त्या गर्दीला थोपवून ठेवणे काही शक्य नव्हते. हा पेच प्रसंग ह्या मॅनेजरच्या समोर उभा झाला. अँड देअर वॉज नो वे टू कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि तिथं दुसरा कोणता मार्गही नव्हता की जे सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करता येईल की जो कुठं होता काश्मीरच्या हाऊसबोटवर मस्त आराम करत होता. त्याला त्याच्याशी संपर्क करता येईल असा कोणता एक साधन किंवा रस्ता मार्गसुद्धा नव्हता. आणि हा पेच प्रसंग ह्या मॅनेजरच्या समोर येऊन ठेपलेला होता. People were turned back from the counters and told to return the following day. आता बघा पीपल टर्न टू बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न देम फॉलोइंग डे. आता त्या लोकांना त्या काउंटरपासून परत पाठवल्या जात होतं. टर्न बॅक फ्रॉम द काउंटरवरून आणि त्यांना सांगितलं जात होतं रिटर्न द अँड द फॉलोइंग डे. आणि तुम्ही कधी या दुसऱ्या दिवशी या. त्यांना तिथून परत पाठवल्या जात होतं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी या असं त्यांना सांगितलं जातं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. परंतु ते मात्र त्यांना आवडत नव्हतं. आता डिड नॉट लाईक द साऊंड, आता साऊंड म्हणजे आवाज होतो पण इथं तसं अर्थ येईल का नाही आहे की नाही. एखाद्याची गोष्ट आवडली आपण म्हणतो ना इट्स गुड साऊंड, आय लाईक दॅट साऊंड म्हणतो की नाही, गुड साऊंड म्हणतो की नाही. तर तशा प्रकारे त्यांना हे मात्र आवडलं नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. आणि म्हणून ते बाजूला सगळे काय झाले गॅदर्ड म्हणजे गोळा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ज अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. त्या स्टेप्सवर सगळे गर्दी जमा झाली आणि तिथून ती शाउटिंग म्हणजे ओरडायला लागले. गिव अस अवर मनी, आमचे पैसे आम्हाला परत द्या. ऑर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही काय करू तुमची बँक तोडू. वी विल, आता याला विल हा कशाचा कॉन्ट्रास्टेड फॉर्म आहे. वी विल कशाचा वी प्लस विलचा हा कॉन्ट्रॅक्टेड विल असं याला वाचतात. याचं प्रोनाउन्सिएशन वी विल. हां दिस इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वी विल. ओके. तर वी विल ब्रेक इन, आम्ही हिला तोडून टाकू काय आमचे पैसे जर तुम्ही परत करत नसाल तर. अँड फेस द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. त्या सेटला आमच्या समोर सादर करा. वी नो आम्हाला माहीत आहे ही इज हायडिंग इन द सेफ डिपॉझिट लॉकर म्हणजे लॉकरमध्ये तो लपून बसलेला आहे. त्याला आमच्या समोर द्या. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. कोण तर हे जे मिस्चिफ मेकर होते आहे की नाही. मिस्चिफ मेकर म्हणजे टवाळखोर. हे टवाळखोर की ज्यांचा पैसा त्या बँकेत नव्हता असेही लोक तिथं येऊन ओरडत होते आणि त्या सेटला आमच्या हवाली करा असे म्हणत होते. जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. ते त्या
म्हणजे याला जे क्राऊड होतं त्या क्राऊडला ह्या मिच्चिफ लोकांनी, मिच्चिफ म्हणजे ह्या टवाळखोर लोकांनी जॉईन केलं. अँड ॲग्रेवेटेड म्हणजे त्यांना भटकवण्याचा प्रयत्न करत होते. कोणाला? गर्दीला. यांचे पैसेही नव्हते, हे फक्त फालतूच तिथं येऊन त्या गर्दीला भटकवायला लागले. आमचे पैसे द्या, नाहीतर गोविंद सेठला आमच्या समोर हवाली करा, नाहीतर आम्ही तुमची बँक तोडू, असे म्हणून त्या गर्दीला ॲग्रेवेटेड म्हणजे भडकवण्याचा प्रयत्न करत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. आता प्लॅकेट म्हणजे काय? तर स्टॉप समवन फ्रॉम द फिलिंग अँग्री, म्हणजेच एखाद्याला शांत करण्याचा प्रयत्न करणे, आहे की नाही. म्हणजे ते जे मॅनेजर होता तो स्टूड ॲट द डोअर म्हणजे म्हणजे त्या बँकेच्या दरवाजाजवळ येऊन त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना प्लॅकेट करत होता. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, की बँकेजवळ खूप सारा मनी आहे. प्लेंटी ऑफ मनी म्हणजे खूप सारा पैसा आहे. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, परंतु बिलकुल ताबडतोब, इमिडिएट म्हणजे अगदी आत्ताच्या आत्ता, ताबडतोब आम्ही कलेक्टिंग करू शकत नाही. ही अर्ज म्हणजे यांना विनंती करत होता. अर्ज म्हणजे विनंती करणे. टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, तुम्ही आता घरी जा आणि दुसऱ्या दिवशी या, आम्ही तुमचे पैसे देऊ, कारण की बँकेमध्ये खूप सारा मनी आहे. बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, बँकेमध्ये खूप सारा पैसा आहे, तुम्ही आज नाही उद्याला या, नेक्स्ट डेला या, ते असं अर्ज करत होता. कोण? तो मॅनेजर. वी वॉन्ट इट नाऊ, आत्ताच्या आत्ता आम्हाला पाहिजे. चॅन्टेड समवन ऑफ द क्राऊड. नाऊ आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. कोणीतरी एका क्राऊडमधून तो ओरडायला लागला, आम्हाला आमचे पैसे काय पाहिजे? आत्ताच्या आत्ता पाहिजे, असं त्या गर्दीमधून कोणीतरी ओरडायला लागला. नाऊ अब्बी के अब्बी. अँड अ ब्रिक hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. आणि अँड अ ब्रिक्स हर्टल थ्रू द एअर, म्हणजे कुठून तरी हवेमधून एक ब्रिक्स म्हणजे विटेचा तुकडा, हर्टल अँड थ्रू द एअरमधून आला. अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास ऑफ विंडो, आणि एका खिडकीची काच तोडून तो आतमध्ये घुसला. ऑफ द पीपल नगर बँक, म्हणजे कोणीतरी एखादा असेल टवाळखोर, नवस्या गवस्या टवस्या, त्यांनी एक वीट पकडली आणि सरळ फेकून मारली हवेमधून, आणि ती सरळ खिडकीचा तावदान तोडून आतमध्ये घुसली. नत्तू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप ऑफ द बँक. दुसऱ्या दिवशी सकाळी नत्तू त्या बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तिथं म्हणजे झाडण्यासाठी आला, तर त्या ठिकाणी त्याला ब्रोकन ग्लास म्हणजे काचेचे तुटलेले तुकडे, ही स्टोन्स म्हणजे दगडांचा क्लटरिंग म्हणजे एखादा थर, ढीग म्हणू, द स्टेप्स कशावर? पायरीवर, त्याला दिसला. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिगॅन्स सन्स ऑफ डंकीज. आता बघा, हा जो स्टोनचा खच आहे की नाही, स्टोनचा म्हणजे दगडांचा खच त्या पायऱ्यावर पसरलेला होता. अँड रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर, आणि त्यांनी आपला जो हात होता, हा गेस्चर्स म्हणजे हावभाव, हॉरर संतापाने, अँड डिस्गस्ट. आता डिस्गस्ट म्हणतो ना आपण, एखादी हॅट्रेट आहे ना, किळसवाने, तो किळसवाने म्हणजे आता किळसवाने नाही म्हणता येईल आपल्याला, तो मोठ्या म्हणजे त्याला काय म्हणू, तिरस्काराने ही क्राईड, तो ओरडला. हॉलिगॅन्स. आता हॉलिगॅन्स म्हणजे बुल्ली. आता बुल्ली म्हणजे कसं, तर जे छळवाद करणारे असतात की नाही, गुंड म्हणू आपण त्याला, काय म्हणू, गुंड. बुल्ली म्हणजे गुंड. तर हा कोण लेखाचा गुंड? सन्स ऑफ डंकीज म्हणजे गाढवाचा बच्चा. कोण हो? गाढवाचा बच्चा लेखाचा इथं एवढी दगडाचा
खच भरून ठेवला म्हणून तो रागाने ओरडायला लागला. ॲज दाऊ ही इजंट बॅड, ॲज दाऊ इट्स इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. He smote the steps with his broom, scattering the refuse. तर स्मोट म्हणजे काय, तर यानं मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल, म्हणजे एखादी जोरात मारणे म्हणतो आपण, आहे की नाही, कारण खूप जोराने आदळआपट करणे. तर हा ओरडला. कोण आहे, गधे का बच्चा, हाऊ डिस्कस्ड. तो असा मोठ्या रागाने ओरडला. अँड ॲज दाऊ इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज. म्हणजे माझा जो पैसा आहे हे इतकं लेट पेड होत आहे, हे इनफ नाही आहे का, इट्स नॉट इनफ, हे पुरेसं नाही का, तर पुन्हा माझं काम या ठिकाणी वाढवून ठेवलं. इन्क्रीज म्हणजे वाढवून ठेवणे. ही स्मोट द स्टेप विथ द हिज ब्रूम. स्मोट म्हणजे खूप जोराने त्यानं तो ब्रूम म्हणजे झाडू आपटला. स्कॅटिंग द रिफ्यूज, आणि पुन्हा तो स्कॅटरिंग म्हणजे तो पुन्हा कचरा जसंच्या तसं झाला. ओके. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. म्हणजे तो जो वॉशरमॅन्स बॉय होता त्याचं नाव काय होतं, वॉशरमॅन्स बॉय त्याचं नाव होतं, त्याचं नाव काय होतं, नथू, सीताराम, आहे की नाही. तर तो वॉशरमॅन बाय सीताराम होता. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, तो आपल्या सायकलवरून उतरत म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. तू पुढच्या महिन्यापासून तुझा नवीन जॉब करायला तयार आहेस ना. You will have to, I suppose, now that be the bank is going out of business. आणि तुला करावंच लागेल, कारण की तुझी बँक आता काय होणार आहे, गोईंग आउट ऑफ बिझनेस, ती डुबणार आहे आणि तुला त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर तू पुढच्या महिन्यापासून तुझा दुसरा जॉब करायला तयार आहेस ना. आय सपोज, आता आय सपोज म्हणजे सपोज म्हणजे तुला करावंच लागेल, आहे की नाही, कारण काय, तर तुझी बँक आता डुबणार आहे. हाऊज दॅट, सेड नथू. कसं काय. हॅवंट यू हर्ड, वी विल वेल, यू वुड बेटर वेट देअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. हाऊज दॅट, कसं काय. हॅवंट यू हर्ड, तू ऐकलेलं नाही आहेस. वेल, यू वुड बेटर वेट, तू बरं तू इथंच काय कर, वाट पाय. यू वुडचा हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. बेटर वेट हिअर अंटील हाफ, तू अर्धा तास वाट पाय. द हाफ द पॉप्युलेशन, अर्धी जनता काय येईल, पीपल नगर अराइव्ह टू क्लेम देअर मनी, आपले पैसे मागायला इथं अर्ध्या एक तासामध्ये जनता येईलच येईल, मग तुला आपोआप माहीत होईल. असं तो कोण, सीताराम, त्याचं नाव काय होतं, सीताराम. कोणाचा, स्वीपर बॉय आहे ना, स्वीपर बॉय, हुज नेम वॉज सीताराम. Am I right? Let's confirm his name is Sitaram, right? Sitaram. And he waved cheerfully. He did not have a bank account and he sped away on his cycle. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि माझा ह्या बँकेमध्ये अकाउंट नाही आहे म्हणून तो मोठ्या आनंदाने तिथून निघून गेला. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. Nathu went back to sweeping the step, muttering to himself. म्हणजे तो स्वतःशीच पुटपुटत ते स्टेप्स आहे ना, स्वीपिंग करायला लागला. When he had finished his work, आणि जेव्हा त्याचा वर्क पूर्ण झाला, he sat down on the highest step, आणि तो एकदम वरच्या स्टेपवर जाऊन बसला. टू वेट द अरायवल ऑफ द मॅनेजरची वाट पाहत तो एकदम वरच्या स्टेपवर जाऊन बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, अँड ही वॉज डिटरमाइंड म्हणजे त्यांनी आता ठरवलंच होतं, आहे की नाही. त्यांनी काय केलं होतं, निर्धार केलं होतं. डिटरमाइंड म्हणजे निर्धार करणे, की आज तो काय पे
आपला जो पेमेंट आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. हू वुड हॅव थ्रू द बँक वुड कोलॅप्स, की हू वुड हॅव थ्रू द बँक वुड कोलॅप्स. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच म्हणाला की हू वुड हॅव थ्रू द बँक वुड कोलॅप्स. कसं काय शक्य आहे की बँक ही काय झाली, डुबली. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि दूरपर्यंत तो मोठ्या विचार करत बघत होता. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन, मला तर आश्चर्य वाटते हे कसं का घडलं असावं, असा तो विचार करत डिस्टन्स म्हणजे काही अंतरावर असा पाहत बिचारा विचार करत, थॉटफुली तो पाहत. इट वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन, हे कसं काय झालं म्हणून तो बिचारा या ठिकाणी विचार करत बसला. सो फ्रेंड्स, here finish the lesson, and I hope you understood this lesson, and we will see in next video English workshop. So this is the too long lesson, so that's why I should made it 3 parts or 2 parts. Okay, so you must watch it, and I will given the link in description box. Okay, so see you in the next video in the English workshop of the same lesson, the boy who broke the bank. Okay, so bye.